नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते। बघा मंडळी, येत्या 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे मार्तंड नवरात्र। या मार्तंड नवरात्राला आपल्या घरामध्ये अनेक जण जे खंडोबाचे नवरात्र आहेत ते बसवत असतात। अनेकांचा कुलस्वामी म्हणजे खंडोबा असतो, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं आद्य दैवत म्हणजे खंडोबा। मग या मार्तंड भैरवाचे जे नवरात्र असतात, या नवरात्रामध्ये अनेक जण आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावतात। त्यासोबत न चुकता घरामध्ये मल्हारी दुर्गा सप्तशतीचं पठण करतात। मग मंडळी, यंदा 20 नोव्हेंबर 2025 ला आली आहे स्कंदषष्ठी म्हणजे चंपाषष्ठी। मग या चंपाषष्ठीला नैवेद्य काय, आरती कशी करावी, तळी भरणी कशी करावी, यासोबत घरच्या घरी कसं करावं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। अनेकांच्या कुटुंबामध्ये कुलस्वामी खंडोबा असल्यामुळे अनेकांच्या घरी कुलाचार पाळला जातो। या प्रत्येक कुटुंबामध्ये तळी भंडार जो आहे तो हमखास केला जातो। तळी भंडार हा कुलाचारातील एक प्रमुख भाग आहे। प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा, दसरा, दिवाळी या दिवशी अनेकांच्या घरामध्ये देवासमोर तळी भंडार जो आहे तो करण्याची प्रथा आहे। काही कुटुंबामध्ये विजयादशमी आणि चंपाषष्ठीला सुद्धा हा विधी केला जातो। तुमच्या घरी जसं केलं जातं तसं तुम्हाला करायचं आहे। मी तुम्हाला आग्रह करत नाही की तुम्ही ह्या दिवशी करा आणि कराच। तुमच्या घरीची परंपरा आहे, त्या परंपरेनं तुम्हाला हे करायचं आहे। चंपाषष्ठीच्या दिवशी आता तुमच्याकडे जर मार्तंड भैरवाचे नवरात्र असतील तर तुम्ही या नवरात्राच्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर पासून तुमचं जे देवघर आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे। जसे आपण नवरात्रीमध्ये घट बसवतो तशा प्रकारचे घट अनेकांकडे बसवतात, पण तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं करायचं आहे। देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याकडे टाक असणार आहे खंडोबाचा, तो टाक सुद्धा स्वच्छ करायचा आहे। अखंड दिवा आपल्याला 5 दिवस लावायचा आहे, म्हणजे 5 दिवसामध्ये जो दिवा आहे तो शांत होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर खंडोबाचा टाक घेऊन तुम्हाला अभिषेक करायचा आहे, सर्व देवांचा अभिषेक करायचा आहे आणि 5 दिवस जे देव आहे ते तुम्हाला हलवता येणार नाही। तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं करा। त्यानंतर पूजन करायचं आहे। आता या 5 दिवसामध्ये आपण नवरात्रामध्ये जसं दुर्गा सप्तशतीचं पठण करतो तसंच अनेकांच्या घरामध्ये मल्हार दुर्गा सप्तशतीचं पठण आहे ते केलं जातं। तुमच्याकडे करत असेल तर करा, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही अगदी तुमच्या आजूबाजूला जिथे केंद्र असेल त्या केंद्रामध्ये तुम्हाला मल्हार दुर्गा सप्तशती मिळणार आहे, तुम्ही ते आणा आणि मल्हार दुर्गा सप्तशतीचं पठण तुमच्या घरात करा। या मल्हार दुर्गा सप्तशतीचं पठण जर आपण या 5 दिवसाच्या काळात केलं तर साक्षात खंडोबा आपल्या अनेक अडचणी, अनेक दुःख दूर करत असतो, कारण स्वतः तो सांब सदाशिव आहे। मग त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही जर उपवास करत असाल अतिशय उत्तम, उपवास नाही केले तरी चालेल, पण या काळामध्ये तुम्हाला मल्हारी दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे। याने खूप चांगले अनुभव तुम्हाला येणार आहे। आता या दिवशी म्हणजे येत्या 26 नोव्हेंबर 2025 ला आली आहे चंपाषष्ठी। मग चंपाषष्ठीला काय करायचं तर चंपाषष्ठीच्या दिवशी जो नैवेद्य आहे तो कोणता करायचा, यासोबत तळी भरण्याचा कार्यक्रम आहे तो कसा करायचा, देव उठायचे आहे ते उठवायचे कसे, आपण हे जाणून घेऊ। बघा मंडळी, 26 नोव्हेंबर 2025 ला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान झाल्यानंतर आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे। त्यानंतर आपले जे देव उठवल्यानंतर आपल्या जी टाक आहे ती टाक आपल्याला तांबण्यात ठेवायची आहे आणि त्या टाकावर आपल्याला शुद्ध जल, त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे, परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला पळीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यात हळद टाकायची आहे आणि हळदीने आपल्याला टाकेवर अभिषेक करायचा आहे, कारण खंडोबांना हळद अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी जोही भक्त त्यांना हळदीचं जे पाणी आहे ते अर्पण करेल तर त्यांच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहे। मग तुम्हाला हा सुद्धा उपाय या दिवशी करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आता जे तळी भरणी आहे ती कशी करावी तर तळी भरणं जे असतं किंवा तळी उचलणं जे असतं ते जो कार्यक्रम आहे तो पुरुष मंडळी करत असतात, सहसा स्त्रिया करत नाही। मग पुरुष मंडळी तुम्हाला विषम संकेत लागणार आहे। मग तुम्ही 3, 5, 7, 11 जेही 15 जेही विषम संकेत पुरुष तुम्हाला मिळतील त्या विषम संकेत तुम्हाला तळी भरायचा कार्यक्रम करायचा आहे। आता तळी भरायचा कार्यक्रम करण्यासाठी पुरुष जेव्हा घरी येतील तेव्हाच तुम्ही तळी भरणी करू शकतात।
मग तुम्ही दुपारी करा, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, जसंही तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही करू शकता. काही कारणास्तव तुमचं या दिवशी तळी भरणं झालं नाही किंवा तुमच्या खंडोबाचा कुलाचार राहिला तर काय करावं, तर येत्या कोणत्याही रविवारी तुम्ही जे खंडोबाचा कुलाचार आहे किंवा तळी भरणं आहे तो करावा. कारण रविवार हा खंडोबाचा असतो. मग या दिवशी सुद्धा तुम्ही तळी भरण्याचा कार्यक्रम करू शकता. त्यानंतर आता तळी भरण्यासाठी काही साहित्य लागणार आहे. तर साहित्य काय लागणार आहे तर बघा, आपल्याला एक ताम्हण किंवा एक स्टीलचं, पितळाचं, तांब्याचं ताट घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, एक लोटा घ्यायचा आहे, तांब्या घ्यायचा आहे. त्यानंतर एक आपल्याला अखंड जो खोबऱ्याची वाटी आहे ती घ्यायची आहे. आता अनेकांकडे नारळ घेतात, आमच्याकडं वाटी घेतात, तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं घ्या. त्यानंतर त्या वाटीमध्ये मी जे भंडारा आहे म्हणजे जी हळद आहे ती भरली आहे. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं, सुपारी घेतली आहे, नागबिळीची पानं घेतली आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला तळी कशी भरायची ते बघू. तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर टाकाला गंध, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे. त्यानंतर जी ताट आहे त्या ताटामध्ये मी तांदूळ टाकले आहे. तांदूळ टाकल्यानंतर मी अष्टदल तयार केला आहे, म्हणजे अष्टदल तांदळामध्ये काढला आहे. आणि त्यानंतर आपल्या जे हळद आहे त्या हळदीनं अष्टदल तयार केला आहे. त्यानंतर जो तांब्या आहे तो तांब्या ठेवला आहे, त्यात पाणी टाकलं आहे, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फूल टाकली आहे, हळद टाकली आहे. त्यानंतर हळदीने तांब्याला रेषा ओढल्या आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं, तांब्याला रेषा ओढायची आहे. त्यानंतर जो तांब्या आहे त्यावर ठेवायचा आहे. त्यानंतर 5-7 जी नागबिरीची पानं आहे ती ठेवायची आहे. आणि त्यावरून आपण जो खोबरा घेतला आहे, हळद ठेवली आहे, तो त्यावर ठेवायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला दोन पानं उजव्या साईडला, 2 पानं डाव्या साईडला, परत 2 पानं म्हणजे 4 पानं उजव्या साईडला आणि दुसऱ्या 4 पानं डाव्या साईडला ठेवायची आहे. त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं, जी तुमच्याकडे जर खंडोबाची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, टाक असेल तर ताक ठेवा. त्यानंतर आपल्याला ते ताटात ठेवायचं आहे. गंध, अक्षदा, फुलं अर्पण करायचं आहे, दिवा दाखवायचा आहे, नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर 3 वेळेस आपल्याला ते वर उचलायचं आहे. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, असं 3 वेळा म्हणायचं आहे. परत खाली ठेवायचं आहे. परत आपल्याला असं 3 वेळा करायचं आहे. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, असं म्हणून आपल्याला 3 वेळा करायचं आहे. आणि त्यानंतर 3ऱ्या वेळा खाली ठेवण्याच्या आधी जेही पुरुष मंडळी तिथे आहे किंवा घरातील ज्या कुलस्त्री आहेत म्हणजे तुम्ही ज्या बायका आहेत त्यांनी सुद्धा ते डोक्याला लावायचं आहे. आणि त्यानंतर 3ऱ्या वेळेस ते खाली ठेवायचं आहे. त्यानंतर जो भंडारा आपण त्या वाटीमध्ये ठेवला आहे तो भंडारा खंडोबाच्या फोटोला, त्यानंतर जी खंडोबाची मूर्ती आहे किंवा खंडोबाचा टाक आहे त्यावर टाकायचा आहे. आणि जेजुरीच्या दिशेने तो भंडारा जो आहे तो उधळायचा आहे. असं केल्याने आपण जो भंडारा उधळला तो खंडोबाच्या चरणी जातो अशी मान्यता आहे. आणि आपल्या जीवनातल्या अनेक अडचणी, दुःख संपत असतात. मग आपल्या जेजुरीच्या दिशेने आपल्याला जो भंडारा आहे तो घ्यायचा आहे आणि उधळायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला जे खंडोबाची तळी भरणी आहे ती करायची आहे. आता नैवेद्य म्हणून या दिवशी गूळ, खोबरं आणि हळदीचा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जशी प्रथा असेल तशी. आता अनेकांचे चातुर्मासापासून ते येणाऱ्या चंपाषष्ठीपर्यंत कांदे, वांगे बंद असतात. मग या दिवशी खंडोबाला अतिशय प्रिय म्हणजे बाजरीची भाकर, कांदा, वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी, कांद्याची भजी अतिशय प्रिय आहे. मग या दिवशी अनेकांच्या घरामध्ये हे पदार्थ केले जातात. यासोबत खंडोबाला ठेचा सुद्धा अतिशय प्रिय आहे. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं करायचं. आता माझ्या माहेरी खंडोबा हे कुलदैवत आहेत. मग आमच्याकडं अगदी 5 पक्वान्न आणि यासोबत बाजरीची भाकरी, त्यासोबत ठेचा, वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी, कांद्याची भजी अनेक पदार्थ केले जातात. अतिशय मोठ्या उत्साहामध्ये जो खंडोबाची तळी भरणी आहे ती माझ्या माहेरी केली जाते. यासोबत तुम्हाला जर शक्य झालं नाही, काही अडचण आली, सुतक आली, तर तुम्ही या कोणत्याही येत्या रविवारी जी तळी भरणी आहे ते करू शकतात. कारण आपला कुलाचार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण जर आपल्या कुलस्वामीचं किंवा कुलदेवीचं जो कुलाचार आहे तो जर केला तर त्यांचा अखंड वरदहस्त आपल्यावर राहत असतो. अगदी 5 मिनिटाचं काम आहे, पण ही अतिशय प्रभावी सेवा आहे. ही सेवा आपल्याकडून यंदा झालीच पाहिजे. काही कारणास्तव झाली नाही ते यंदा कोणत्याही रविवारी करा. बघा, अशा प्रकारे आपल्याला जी खंडोबाची तळी भरणी आहे ती करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.